Hello friends, today we learn the advantages of DBMS. The first advantages of DBMS is reduction of redundancy. Reduction of redundancy म्हणजे काय होतं की सेंट्रलाइज डेटाबेस असल्यामुळे काय होतं की या ठिकाणी जो काय अननेसेसरी डेटा डुप्लिकेट क्रिएट होतो तर तो अननेसेसरी डुप्लिकेट डेटा या ठिकाणी रिड्यूस करण्याचा प्रयत्न DBMS करतो. त्याच्यामुळे या ठिकाणी काय होईल की डुप्लिकेशनचं ॲटोमॅटिकली प्रमाण हे कमी केलं जाईल. ठीक आहे, तर हे DBMSमध्ये केलं जातं आणि याच्यामुळे काय होईल की आपलं स्टोरेजला जो जास्त लागणारा मेमरी स्पेस आहे तो सुद्धा मेमरी स्पेस आपल्याला कमी करता येतो. म्हणजे हे एक फर्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे की रिडक्शन ऑफ रिडंडन्सी. म्हणजेच काय की या ठिकाणी रिड्यूस द अननेसेसरी डुप्लिकेशन ऑफ डेटा, म्हणजे अननेसेसरी डुप्लिकेशन डेटा हा कमी करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. सेकंड ॲडव्हान्टेजेस आहे इनकन्सिस्टन्सी कॅन बी अवॉइडेड. इनकन्सिस्टन्सी कॅन बी अवॉइडेड म्हणजे काय की इनकन्सिस्टन्सी ऑकर व्हेन रिडंडन्सी इज नॉट रिड्यूस्ड. म्हणजे जर रिडंडन्सी ही रिड्यूस नाही केली तर ॲटोमॅटिकली डेटामध्ये इनकन्सिस्टन्सी क्रिएट होणार. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे सपोज की वन एंटिटी वी कॅन मेंटेन इन टू डिफरंट डिपार्टमेंट. वन एंटिटी वी कॅन अपडेट, अनदर एंटिटी इज नॉट अपडेटेड. That time we can get two different information of same record. That record come in inconsistency form. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की हे दोन रेकॉर्ड हे इनकन्सिस्टन्सी फॉर्ममध्ये का कारण याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ही डुप्लिकेशन झालेली आहे आणि डुप्लिकेशन झाल्यामुळे काय झाले की एका ठिकाणी अपडेट झाली आणि दुसऱ्या ठिकाणी अपडेट झाली नसल्यामुळे या ठिकाणी काय केलं की इनकन्सिस्टन्सी ॲटोमॅटिकली क्रिएट होते. म्हणजे इनकन्सिस्टन्सी म्हणजे की मिसमॅच डेटा किंवा आपल्याला इन्फॉर्मेशनमध्ये जे काही सिमिलरिटी असायला पाहिजे ती सिमिलरिटी नाही, तर दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी इन्फॉर्मेशन एकाच रेकॉर्डची बघायला भेटते, तर याला म्हणतो आपण इनकन्सिस्टन्सी. तर हे DBMS काय करतं की इनकन्सिस्टन्सी अवॉइड करतं आणि याला सरळ की रिडंडन्सी आपण रिड्यूस केली तर ॲटोमॅटिकली इनकन्सिस्टन्सी डेटाबेसमध्ये येणार नाही. थर्ड ॲडव्हान्टेज आहे शेअरिंग ऑफ डेटा. आता शेअरिंग ऑफ डेटा कशाला म्हणायचं की मल्टिपल यूजर कॅन ॲक्सेस द सेम डेटा सायमल्टेनियसली. तर या कन्सेप्टला म्हणतो आपण शेअरिंग ऑफ डेटा. तर या ठिकाणी सेंट्रलाइज डेटाबेस असल्यामुळे काय होतं की नंबर ऑफ यूजर्स सायमल्टेनियसली सेम डेटा ॲक्सेस करतात. ठीक आहे, कॉन्करंटली डेटा हे ॲक्सेस करतात. तर हे एक त्याचं ॲडव्हान्टेजेस आहे. पण टिपिकल फाईल सिस्टीममध्ये असं नाही आहे की आपल्याला सेम डेटा सायमल्टेनियसली मल्टिपल यूजर ॲक्सेस करू शकत नाही. पण DBMSमध्ये आपल्याला सेम डेटा मल्टिपल यूजर सायमल्टेनियसली ॲक्सेस करू शकतात. तर हे थर्ड ॲडव्हान्टेजेस आहे DBMSचं. नेक्स्ट ॲडव्हान्टेज बघूया आपण इंटिग्रिटी. इंटिग्रिटी कशाला म्हणायचं? इंटिग्रिटी म्हणजे डेटा कंटेन इन द डेटाबेस इज ॲक्युरेट अँड कन्सिस्टन्स. म्हणजे जो काय डेटाबेसमधला डेटा आहे तो ॲक्युरेट आहे आणि कन्सिस्ट आहे. आता ॲक्युरेट आणि कन्सिस्टन्स कसा असणार आहे म्हणजे इंटिग्रिटी म्हणजे या ठिकाणी की DBMS काय करत असतं की इंटिग्रिटी कन्स्टेंट काही डेटाबेसवरती अप्लाय करतो. याच्यामुळे काय होते की जो काही डेटा डेटाबेसमध्ये एंटर होतो तर तो पर्टिक्युलर त्या कंडिशनच्या अंडरमध्ये एंटर करून घेतला जातो. त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली डेटामध्ये काय होते ॲक्युरसी येते आणि ॲक्युरसी आल्यामुळे काय होते की डेटा हा तुमचा कन्सिस्टन्स फॉर्ममध्ये असणार आहे. डेटा हा तुमचा कन्सिस्टंट फॉर्ममध्ये असणार आहे. तर अशा प्रकारचे जे काही इंटिग्रिटी कन्स्टेंट आहे जसं प्रायमरी की, फॉरेन की, युनिक कन्स्टेंट, चेक कन्स्टेंट, तर हे कन्स्टेंट या ठिकाणी अप्लाय केले जातात. त्याच्यामुळे तुमचा जो डेटा आहे तो डेटा ॲटोमॅटिकली या ठिकाणी रिडंडंट होणार नाही. म्हणजे एक रेकॉर्ड जर या ठिकाणी जर आपण प्रायमरी की कन्स्टेंट लावला असेल तर या ठिकाणी एक रेकॉर्ड जर आला असेल तर ते सेम रेकॉर्ड या ठिकाणी ॲक्सेप्ट केलं जाणार नाही. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की ॲटोमॅटिकली आपला डेटाबेस हा कन्सिस्टन्स फॉर्ममध्ये येणार आहे. म्हणजे ॲटोमॅटिकली या ठिकाणी रिडंडन्सी रिड्यूस होईल. तर ह्या इंटिग्रिटी कन्स्टेंट म्हणून याला आपण. तर हे आपला चौथा ॲडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट ॲडव्हान्टेज बघूया आपण सेक्युरिटी. आता सेक्युरिटी कशाला म्हणायचं? इन टिपिकल फाईल सिस्टीममध्ये काय होते की आपण सिस्टीममध्ये लॉग इन झाल्यानंतर आपल्याला सिस्टीममध्ये जे काय फाईल्स आहेत त्या फाईल्स आपण ॲक्सेस करू शकतो. पण तसं या ठिकाणी नाही DBMSमध्ये. DBMS प्रोव्हाइड्स द ऑथेंटिकेशन अँड डिफरंट लेवल्स ऑफ सिक्युरिटी. तर ऑथेंटिकेशन कशाला म्हणायचं की जोपर्यंत युजरला त्याचा युजर ID आणि पासवर्ड तो सिस्टीममध्ये लॉग इन करत नाही तोपर्यंत त्याला तो डेटाबेस ॲक्सेस करता येत नाही. म्हणजे ऑथेंटिकेशन कोणाला भेटणार आहे? जो लिगल युजर आहे म्हणजे जो डेटाबेस ॲक्सेस करणारा व्यक्ती त्यालाच फक्त ऑथेंटिकेशन म्हणजे युजर ID पासवर्ड
हे डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरनी त्याला अलोकेट केलं असणार आहे. त्याच्यामुळं दुसरा अनवॉन्टेड पर्सन हा डेटाबेसमधला डेटा ॲक्सेस करणार नाही. दुसरं म्हणजे डिफरंट लेवल ऑफ सिक्युरिटी. म्हणजे डिफरंट लेवल ऑफ सिक्युरिटी आता DBMS काय करतं की वेगवेगळ्या लेवलची सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं. म्हणजे जर सेन्सिटिव्ह डेटा असेल तर तो कुणाला ॲक्सेस करायला भेटणार नाही. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या लेवलवरती सिक्युरिटी देईल. जसं की या ठिकाणी ऑपरेटर असेल त्याला एक सिक्युरिटी असणार आहे, डेटा एंट्री ऑपरेटर असेल त्याला एक सिक्युरिटी असणार आहे, त्याच्यावरच्या लेवलचा जो ऑपरेटर असेल त्याला वेगळी सिक्युरिटी असणार आहे. आणि जो समजा कन्सिडर करा की बँक एक्झाम्पल, आपण मॅनेजरला एक वेगळी ऑथेंटिकेशन असते, कॅशियरला वेगळी ऑथेंटिकेशन असते आणि क्लर्कला वेगवेगळी ऑथेंटिकेशन. तर ह्या तिन्हीला वेगवेगळ्या लेवलच्या ऑथेंटिकेशन असतात. म्हणजे ह्याला म्हणू आपण लेवल्स. तर अशा प्रकारचं लेवल्स हे DBMS आपल्याला सिक्युरिटीमध्ये प्रोव्हाइड केलं. तर हे एक मेन ॲडव्हान्टेज आहे सिक्युरिटी DBMSचं, की याच्यामुळं अनवॉन्टेड युजर्स हा DBMSमधला डेटा ॲक्सेस करू शकत नाही. नेक्स्ट ॲडव्हान्टेज बघूया आपण या ठिकाणी, डेटा इंडिपेंडन्सी. तर डेटा इंडिपेंडन्सी कशाला म्हणायचं, द ॲबिलिटी टू चेंज द स्कीमा इन वन लेवल विदाउट अफेक्टिंग द स्कीमा इन नेक्स्ट हायर लेवल. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जर तुम्ही या ठिकाणी एका स्कीमामध्ये म्हणजे एका स्ट्रक्चरमध्ये काही चेंजेस करत असाल तर त्याचा इफेक्ट दुसऱ्या स्ट्रक्चरवरच होत नाही. जसं फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की जर सपोज डेटाबेस स्ट्रक्चरमध्ये जर मी काही मॉडिफिकेशन करत असेल तर डेटाबेस स्ट्रक्चरमध्ये जर मॉडिफिकेशन केलं असेल तर त्याचा इफेक्ट ॲप्लिकेशनवरती किंवा ॲप्लिकेशनच्या स्कीमावरती होत नाही. तर ह्या कन्सेप्टला म्हणतो आपण डेटा इंडिपेंडन्सी. याच्यामुळे आपल्याला मॉडिफिकेशन करायला सोपं जातं. तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये मॉडिफिकेशन करू शकता किंवा तुमच्या डेटाबेस स्ट्रक्चरमध्ये सुद्धा मॉडिफिकेशन करता. तर ह्या दोघांचाही एकमेकावरती काही इफेक्ट होत नाही. जर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये मॉडिफिकेशन केलं त्याचा इफेक्ट डेटाबेसवरती होणार नाही, किंवा डेटाबेस स्ट्रक्चरमध्ये मॉडिफिकेशन केलं तर त्याचा इफेक्ट तुमच्या ॲप्लिकेशनवरती होणार नाही. नेक्स्ट ॲडव्हान्टेज बघूया आपण या ठिकाणी, बॅकअप अँड रिकव्हरी प्रोसिजर. बॅकअप आणि रिकव्हरी प्रोसिजर कशाला म्हणायचं, मोस्ट ऑफ द DBMS प्रोव्हाइड्स द बॅकअप अँड रिकव्हरी सबसिस्टीम दॅट ॲटोमॅटिकली क्रिएट द बॅकअप ऑफ डेटा अँड रिस्टोर डेटा इफ रिक्वायर्ड. म्हणजे काय की DBMSने अशी तुम्हाला बॅकअप सिस्टीम प्रोव्हाइड केलेली आहे की हे बॅकअप तुम्हाला ॲटोमॅटिकली या ठिकाणी बॅकअप क्रिएट होतं. म्हणजे टिपिकल फाईल सिस्टीममध्ये अशा प्रकारचा कन्सेप्ट नाही की या ठिकाणी जर आपल्याला कोणत्या फाईलचं बॅकअप घ्यायला तर ॲटोमॅटिकली बॅकअप घेत आहेत. पण DBMSने तुम्हाला एक सिस्टीम प्रोव्हाइड केलेली आहे की याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सिस्टीमचं हे ॲटोमॅटिकली बॅकअप घेऊ शकता आणि ॲटोमॅटिक जे बॅकअप घेतलेले ते नंतर तुम्हाला रिस्टोरसुद्धा करता येईल. जर इन केस जर तुमचा डेटाबेस हा करप्ट झाला असेल तर करप्ट झाल्यानंतर जे काही तुमचं बॅकअप झालेलं होतं ॲटोमॅटिक, त्या बॅकअपच्या सहाय्यानं तुम्ही काय करू शकता की पुन्हा सिस्टीम तुमची रिस्टोर करू शकता. तर हे बॅकअप अँड रिकव्हरी ऑपरेशन जे आहे तर हे DBMSमध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला डेटाबेस जो करप्ट झालेला असेल किंवा लॉस जर झाला असेल तर तो आपण रिकवर करू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले हे एवढे ॲडव्हान्टेजेस आहेत. त्याच्यानंतर अशाच प्रकारे काही त्याचे डिसॲडव्हान्टेजसुद्धा आहेत. तर ते काय आहेत बघूया आपण. तर फर्स्ट डिसॲडव्हान्टेज जे आहे या ठिकाणी हाय कॉस्ट. हाय कॉस्ट म्हणजे काय की कॉस्ट ऑफ डेव्हलपिंग ऑर परचेसिंग ऑफ सॉफ्टवेअर इज व्हेरी हाय. म्हणजे जर तुम्ही ते सॉफ्टवेअर परचेस करत असाल किंवा जर बनवून जरी घेत असाल तर ती कॉस्ट सर्वसामान्य व्यक्तीला परवडणार नाही, कारण खूप हाय असणार आहे. तर हे कोण घेऊ शकतं, जे मोठे ऑर्गनायझेशन असतात किंवा मोठे इंडस्ट्रीज असतात ते घेऊ शकतात. म्हणजे सर्वसामान्यांना DBMS सॉफ्टवेअर परचेस करणं किंवा डेव्हलप करून घेणं हे परवडत नाही. तर हे त्याचा एक डिसॲडव्हान्टेजेस आहे म्हणून आपण. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज बघूया आपण या ठिकाणी, लार्ज मेमरी. म्हणजे लार्ज मेमरी म्हणजे या ठिकाणी की मोर मेमरी स्पेस इज रिक्वायर्ड फॉर इट्स एक्झिक्युशन अँड स्टोरेज. म्हणजे खूप प्रमाणात मेमरी या ठिकाणी लागते. कशासाठी, तर तुम्हाला जो डेटा आहे तो डेटा स्टोअर करण्यासाठी खूप मेमरी स्पेस लागते आणि एक्झिक्युशनला लागणारी मेमरी आहे तीसुद्धा या ठिकाणी जास्त प्रमाणात लागते. ॲज कम्पेअर जर आपण फाईल सिस्टीम बघितलं, फाईल सिस्टीममध्ये आपल्याला तेवढी मेमरी लागत नाही, पण DBMSमध्ये आपल्याला डेटा स्टोअर करण्यासाठी सुद्धा खूप लार्ज प्रमाणात मेमरी लागते आणि त्या ठिकाणी डेटा एक्झिक्युशनला सुद्धा खूप मेमरी लागते. तर हा झाला सेकंड डिसॲडव्हान्टेज. त्याच्यानंतर नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज बघूया, बॅकअप अँड रिकव्हरी. बॅकअप अँड रिकव्हरी म्हणजे या ठिकाणी बॅकअप अँड रिकव्हरी ऑपरेशन आर व्हेरी कॉम्प्लिकेटेड म्हणू आपण. बॅकअप अँड रिकव्हरी ऑपरेशन या ठिकाणी त्याचा ॲडव्हान्टेजेस आहेत आणि डिसॲडव्हान्टेज असं आहे की जर आपल्याला बॅकअप घ्यायचं असेल तर ते बॅकअप घेतल्यानंतर पुन्हा रिकवर करायचं, हे जे ऑपरेशन्स आहेत
तर हे ऑपरेशन्स आपल्याला कॉम्प्लिकेटेड आहेत, म्हणजे फार वेळ घेतात आणि हे फार टिपिकल असल्यामुळं हे त्याचं एक डिसएडव्हान्टेज आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, आपण आता आज याच्यामध्ये बघितले की ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि DBMSचे डिसॲडव्हान्टेज काय आहेत. तर व्हिडिओ बघल्याबद्दल थँक्यू.